मुलांनो करिअरकडे लक्ष द्या, मुलींकडे नाही. कारण मुलगी ही फुलपाखरासारखी असती. कारण फुलपाखरू हे कधीच एका झाडावर नाही बसत. मग काकी तुम्ही पण एकेकाळी फुलपाखरू होता ना? मग तुम्ही किती झाडांवर बसले? मैं गिरा होया बंदा जमानी च बल्लीए ओ ओरा निकल रे निकल. सुस्वागतम. युट्यूब देवता आणि ऑडियन्सना विनम्र अभिवादन करून आशिष मराठी तुमच्या समोर पुन्हा सविने सादर करीत आहे. अरे काय आशिष, ते बाकी सगळे मुवावर रोस्ट करतायत आणि तू काय हिच्यावर रोस्ट करतोय? करणार सगळ्यांना रोस्ट करणार. भले काकी थोडेसे जुने झालेत, पण कसं काकींना वाईट वाटलं नाही पाहिजे. थँक्यू बेटा. अहो थँक्यू काय काकी, उलट मी तुम्हाला थँक्यू म्हटलं पाहिजे. कारण तुम्ही जर हा छपरीपणा नसता गेला तर मी तुमच्यावर व्हिडिओ बनवलीच नसती. टेक्नॉलॉजी जिने आत्ताच्या काळात सगळ्यांना आपल्या भाऊपाशात घेतला आहे, फक्त एक व्यक्ती सोडून, आणि ती म्हणजे गृहिणी. आणि आता ती पण व्यक्ती हळूहळू टेक्नॉलॉजीच्या स्वाधीन होत चालली. ठीक आहे, माणसाने काळानुसार बदलावं, पण एवढं की स्वयंपाकघरातून थेट छपरीपणा. कृष्णाला 16,000 बायका होत्या, तो त्याचा मित्र सुद्धा मला कधीच विसरला नाही. आणि माझा मित्र त्याला कुठे एक झिपरी नाही पटली तर बावळट फोन पण उचलत नाही. भेट तू मला सांगते बरोबर. माझी बांगडी बांगडी. काकी भेटूनच सांगणार आहात, मग व्हिडिओ कशाला बनवली? सर. आणि कोणाची तुलना कोणासोबत करताय? काकी तो द्वापरयुग होता आणि हा कलियुग आहे. कलियुग जसं काही वर्षांपूर्वी तुम्ही दारात उभे राहून तुमच्या अहोंची वाट पाहत होता, आणि आता काय करता? भेट तू मला सांगते बरोबर. सुधर जाओ, सुन लो मेरी बात, ठीक है? थोड़े मैनर सीख लो. जमीन की कीमत और नर्स की हिम्मत कभी कम नहीं होती. दिल तो आशिक तोड़ते हैं जनाब, हम तो नर्स है, दिन रात मरीजों की सेवा करते हैं. अरे वा, नाही मला माहितीच नाही की काकी छपरी रील्स बनवण्यासोबत पार्ट टाइम नर्सचा पण जॉब करतात ते. हम तो नर्स है. एखादा पेशंट सलाईन लावून घेत नाहीये आणि ही छपरी नर्स त्या पेशंटला सलाईन लावायला गेल्यावर. जमीन की कीमत और नर्स की हिम्मत कभी कम नहीं होती. दिल तो आशिक तोड़ते हैं जनाब, हम तो नर्स है, दिन रात मरीजों की सेवा करते हैं. 300 रुपयाचा नर्सचा कॉस्ट्युम घालून कोण नर्स बनत नाही. त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात, कष्ट वर्षाच्या वर्ष घालवावे लागतात. तुम्हाला काय बोलायला, छपरी नर्स कुठली? आणि ही जर स्वतःला नर्स समजते तर ही बाहेर काय करते? जा तिकडे, तुझे पेशंट वाट बघतायत सलाईन लावून घेण्यासाठी. हो, गुजरात मधल्या पोरी ढोकळा बनवत्यात, पंजाब मधल्या पोरी लस्सी बनवत्यात, केरळ मधल्या पोरी इडली बनवत्यात, आणि आपल्या महाराष्ट्रातल्या पोरी पोरांना चिप्स बनवत्यात. लय बेकार. हिला पहिलं महाराष्ट्रातून बाहेर काढा. महाराष्ट्रामध्ये असं लोकांना स्थान नाहीये. एक ते युग पुरुष होते ज्यांनी स्ट्रीट लॅम्पच्या खाली अभ्यास करून स्वतःचं अस्तित्व निर्माण केलंय, आणि एक ह्या काकेत ज्या स्ट्रीट लॅम्पच्या खाली छपरीगिरी करतायत. लय बेकार. नाइस. नापास होने की खुशी ना नापास होने का गम, जब तक है दम फॉर्म भरते रहेंगे हम. कसले फॉर्म भरताय काकी? ह्या वयात मुलांच्या फॉर्मवर सही करण्याचं वय तुमचं, फॉर्म भरण्याचं नाही. हॅशटॅग अखिल भारतीय 10वी 12वी पास नापास संघटना. 12वीची अगरबत्ती कुठे लावतो? 10वी 12वी पास नापास संघटना. हॅशटॅग आहे की ऍड्रेस? एवढा मोठा हॅशटॅग. हॅशटॅग अखिल भारतीय 10वी 12वी पास नापास संघटना. सेंटर फ्रूट ना काही नाट्य माडसाई. जशी जशी थंडी वाढत चालली तशी तशी मेडिकल मध्ये गर्दी होत चालली. केला ना घाण विचार सर्दीमुळं? घाण विचार आम्ही नाही, तुम्ही केलाय. आम्हाला थंडीमध्ये सर्दीच होते म्हणून आम्ही मेडिकलमध्ये गर्दी करतो. बाकी तुम्ही मेडिकलमध्ये गर्दी कशासाठी करताय ते आम्हाला काय माहिती. केला ना घाण विचार? अरे सुधरो रे, अभी तो सुधर जाओ. शाळेतला सगळ्यात फेमस डायलॉग, मॅडम
हा हलवतोय बेंच हो. बाकी काही पण बोला, पण काकींचे विचार लय बेकार. समजा ह्या सोनी काकींना कुठल्या तरी फंक्शन मध्ये बोलवलं आणि त्या फंक्शन मध्ये खास प्रोजेक्टर लावून माणसं त्यांची रील बघतायत. तर चला आपण सोनी काकींचे रील पाहूया. शाळेतला सगळ्यात फेमस डायलॉग, मॅडम हा हलवतोय बेंच हो. जशी जशी थंडी वाढत चालली तशी तशी मेडिकल मध्ये गर्दी होत चालली. केला ना घाण विचार सर्दीमुळं. तुझी बसली दाखली. गुलाबाचं फूल मोगऱ्याचा गजरा, गुलाबाचं फूल मोगऱ्याचा गजरा, सगळ्या पोरींच्या फक्त जेसीबी ऑपरेटर वरच नजरा. हॅशटॅग जेसीबी लवर. हो हॅशटॅग जेसीबी वाले. काकी तुम्ही पहिला एक आणि अनेक मधला फरक समजून घ्या. तुम्हाला आवडत असेल जेसीबी पण बाकीच्या मुलींना नाही. अपने साथ मत जोड़िए, हमको अलग है. आम्ही शेतकऱ्याच्या मुली आहे शेठ. आम्हाला मुलांच्या वाडीपेक्षा आमची बैलगाडी जास्त आवडते. आता ही बोलली हॅशटॅग जेसीबी लवर आणि आता हिला बैलगाडी आवडते. हॅशटॅग जेसीबी लवर. आमची बैलगाडी जास्त आवडते. चाहिए क्या औरत को? आणि काकी तुम्ही विसरताय की तुम्ही आता मुलगी नाही राहिलात. तुमचं लग्न झालंय. स्वतःला मुलींमध्ये जोडू नका. हा तुमचं लग्न झालंय बरोबर ना. तुम्ही मुलगी होता आणि आता एक महिला झालात. मुलगी महिला मॅच्युरिटी कळते का? कोण म्हणतं शरीराची भूक फक्त मुलांनाच असते. अरे आजकालच्या 9वी-10वीच्या मुलींना लेखाच असते. अहो काय बोलताय काकी, थोडं तरी भान ठेवा. कसले शब्द प्रयोग वापरताय. तुम्हाला मुलगी नाहीये ना म्हणून तुम्ही असं बोलताय. तुमच्या निरीक्षणावर असेल, तुम्ही बघितली असेल एखादी मुलगी, म्हणून सगळ्या मुली तशा नसतात. तुम्हाला जर रील बनवायचे, चांगली रील बनवायची तर बनवा, नाही तर बनवू पण नका. आणि अजून पण सांगतोय वेळ गेली नाहीये, सुधरा. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते खाली कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा. आणि ज्या नवीन काकी आपल्या चॅनलवरती आले असतील त्यांनी ते खाली लालवाला बटन आहे, फक्त त्याच्यावर क्लिक करा. तर चला भेटूया लवकरच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा. पण बाईच्या नादान सार लुगड्यात गमावलं. पण बाई